वाशिम जिल्ह्यात सरकारनं अतिवृष्टीसाठी 31,628 कोटींचं भव्य पॅकेज जाहीर करूनही वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मानोरा, मंगळूरपीर, मालेगाव, कारंजा या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मदतीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही। सोयाबीन, कापूस, तूर आणि उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असताना प्रति हेक्टर 18,500 ते 32,500 रुपये आणि रब्बी बियाणं अनुदान कागदावरच अडकलंय। पंचनामे आणि अर्ज पूर्ण असूनही व्हीके क्रमांक आणि ई-केवायसी प्रक्रियेच्या अडथळ्यामुळे डीबीटी थांबला आहे। शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने वितरणाचे निर्देश दिले असल्याचं सांगितलं जातंय, मात्र तरीही स्थानिक पातळीवर प्रशासनाची संथ गती शेतकऱ्यांच्या संतापास कारणीभूत ठरते। रब्बी पेरणीचा हंगाम संपत असताना घोषणा भरपूर मदत शून्य असा राजकीय टोला शेतकऱ्यांकडून लगावला जातोय। प्रक्रिया त्वरित पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।